आता नंतर काय म्हणतात, लहानजी बाबा सारखी खऱ्या संतस्थितीची मूर्ती, लहानजी बाबा सारखी खऱ्या संतस्थिती मूर्ती आज तरी उभ्या भारतात नाही असे मी निश्चितपणे सांगतो. तर खऱ्या संतस्थितीची मूर्ती हा शब्द राष्ट्रसंतांनी का लिहिला, तर त्यांना तेवढं सत्य कुठं दिसलं नाही म्हणून लहानजी बाबासारखी खऱ्या संतस्थितीची मूर्ती हा शब्द त्यांनी टाकला. हा, तर मग त्यांना सत्य पाहिजे कोणतं होतं तुकडोजी बाबाला, तर सृष्टीकर्ता जो परमात्मा आहे त्या परमात्म्यामध्ये जे सत्य होतं ते सत्य त्यांना पाहिजे होतं. तर ते सत्य फक्त त्यांना लहानुजीत दिसलं. काय म्हणतात तुकडोजी बाबा, मी लाखो करोडोला भेटलो, माझी इच्छा होती कोणाजवळ जरी सत्य असेल आणि ते सत्य त्यांनी मला द्यावं असं म्हणून याकरता मी खूप फिरलो. तर काय म्हणतात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज श्लोकामध्ये, बंदर बनाकर मुझे संसार में घुमवा दिया, लाखों करोड़ों से मिला पर साच यक न पा लिया, लाखों करोड़ों से मिला पर साच यक न पा लिया, मैं चाहता कोई मिले और सत्य को ही दे मुझे, गुरुदेव वही ऐसा मिला कहे सत्य देता हूँ तुझे. तर दोन गोष्टी राष्ट्रसंतांना, एक अवस्था आणि लहानजी महाराजांमध्ये असलेलं सत्य हे त्यांना कुठेही दिसलं नाही. तर सत्य म्हणजे काय, केवढं सत्य, सत्याने सत्याला शरण जाव असं सत्य लहानजी बाबाजवळ. नरसिंग शेठजीच्या शेतावर लहानजी महाराज राखण असताना हुरडा आला होता खाण्याकरता, म्हणजे कंशाला हुरडा झाला आणि येण्या जाण्याचा रस्ता होता. तर एक पिपा मागून त्या नरसिंग शेठजीला त्यांनी पिपा दिला. तो काळा कुठ होता, त्याला स्वच्छ केला पहिले, त्यानं पाण्यानं भरून तिथं राहील आणि येणारा जाणारा पाणी पिये. तर काही लोक काय म्हणे, बाबा आम्हाला हुरडा खावं वाटते, तर मग त्यांनी काढाचे लहानजी बाबांनी भाजून द्यायचे. तर आणि त्यांनी आपल्या डायरीवर लिहून ठेवायचे. 2 रुपये महिना खाणं पिणं होतं. नरसिंग शेठजी ज्यावेळेला महिना भरला त्यावेळेला त्याला 2 रुपये देऊन राहिले. तर ते म्हणे एवढे पैसे मला पाहिजे नाही, कारण तुमच्या 1.5 रुपयाचा हुरडा मी चारला या बाकीच्या लोकायले आणि चाराने मी, तर असे पावणे 2 रुपये तुम्ही काटून घ्याल आणि मला चाराने द्याल. तर ते नरसिंग शेठजी काय म्हणे, मी हे कुठं ऐकलं नाही जगात का कोणी हुरड्याचे पैसे काटले बुवा किंवा कोणी काटून दिले. तर लहानजी बाबा त्यावर काय म्हणाले, तुम्ही जर हुरड्याचे पैसे काटणार नाही तर आम्ही उद्या तुमच्या कामाला येत नाही, आम्ही दुसऱ्याच्या कामाला जाऊ. तर मित्र हो, केवढं सत्य झालं, सत्याने सत्याला शरण जाव असं ते सत्य. म्हणून राष्ट्रसंतांनी त्या सत्याचा उल्लेख केलेला आहे. तर अशा प्रकारे त्या लहानजी महाराजाचं वर्णन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलं. तर आता दुसरा एक प्रश्न आणखी मी तुम्हाला विचारतो की विदर्भाचे दासगणू आद्य ग्रामगीताचार्य रामकृष्ण दादा बेलूरकर यांचा आणि तुमचा फार गाढा सहवास त्या काळामध्ये लाभला. ज्या काळामध्ये लहानूजी लीलामृत हा ग्रंथ निर्मिती कार्य सुरू होतं, त्या काळामध्ये तुमच्या देऊरवाडीला, यवतमाळ जिल्ह्यामधील देऊरवाडी लाड या गावी सुद्धा रामकृष्ण दादा बेलूरकर कथानक संकलना करता तिथे यायचे. तर रामकृष्ण दादा बेलूरकरांबद्दल थोडंफार बोला तुम्ही. धन्यवाद. आद्य ग्रामगीताचार्य यांना 1957 साली त्यांचे गुरुदेव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लहानजी बाबांच्या सेवेत पाठविले. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी पाठविले असल्यामुळे त्यांनी सेवा करण्याकरता होकार दिला. असे माझ्यासारखे कितीतरी सेवेकरी येऊन गेले, पण त्यांनी कोणालाही सेवेचा होकार दिला नाही. तर सतत लहानजी बाबा हयात असताना आद्य ग्रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलूरकर यांना 14 वर्षे सेवा करायला भेटली. तर 14 वर्षाच्या सेवेत त्यांनी लहानजी महाराजांच्या जीवनाबद्दल
लहानूजी महाराजांचे जीवन म्हणजे अखंड त्याग व सेवेचा महायज्ञच. हो. लहानूजी महाराजांचे जीवन म्हणजे अखंड त्याग व सेवेचा महायज्ञच. त्यांचे सडपातळ शरीर, हिमालयाप्रमाणे उंची, प्रत्येक श्वासोच्छ्वास जगाच्या हितासाठी, प्रत्येक श्वासोच्छ्वास जगाच्या कल्याणासाठी. तर फक्त चिंतन एकच का मी आडकुजी बाबा, मी तुमच्यासारखा केव्हा होईल, मला तुमच्यासारखं करा, एवढंच चिंतन, दुसरं तिसरं काही नाही. तर मित्र हो, गीतेतील कर्मयोगाशिवाय दुसरे तिसरे तिथं काहीच नाही. अखंड साधना, अखंड तपश्चर्या, अखंड परिश्रम. तर राशन तुकडोजी महाराजांची प्रेरणा झाली आणि मी जे लहानूजी बाबाच्या सेवा कार्याच्या रूपाने जवळून पाहिले, अनुभवले व अभ्यासले तेच मी जनसामान्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहो, असे आद्य ग्रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलुकर यांनी मला म्हटले. बरोबर. त्यानंतर आद्य ग्रामगीताचार्य रामकृष्णदास बेलुरकर काय म्हणतात, अनुभव संकलनाच्या बाबतीतला एखादा त्यांचा प्रसंग सांगून द्या. म्हणजे काय करत होते, कसे येत होते बा ते, हे सांगा. कोण? रामकृष्णदादा बेलुरकर. हा. तर रामकृष्णदादा बेलुरकर माझ्या गावाहून 6 किलोमीटर एसटी बस स्टँड आहे. अच्छा. तरोडा मांगूळ. तर तिथं उतरून सगळ्या पुस्तकाचा बोजा घेऊन ते पायदळ माझ्या घरी येत होते. एवढा त्रास घेतला, एवढं परिश्रम घेतले त्यांनी. तर मग मला ते म्हणजे खटकत होतं. तर मग मी 2-2 दिवस त्यांना जुलमानं ठेवून घेत होतो घरी. हो. आणि मग माझ्या मुलाचं लग्न झालं. मुलाचं लग्न झाल्यावर सुनबाई आली. तर मग मी टाकरखेडला त्यांना आणलं लहानू बाबाच्या प्रगट दिवसावर. 2 दिवस आधी आलो. दादा होते. तर दादाला मी म्हटलं, दादा या आमच्या सुनबाईचा हात पहा बुवा. तर दादा म्हणे, आपल्याला असंच शिकवलं का म्हणे राष्ट्रसंतानं, आपल्यात आहे का म्हणे हे पद्धत, असं शिकवलं का म्हणे आपल्याला, आपल्यात हे पद्धत आहे का. पण दादा, तुमच्याविषयी माझा जिव्हाळा आहे म्हणून मी हे काम करत आहो. तर त्या माझा हे सगळं पाहून त्यांनी ते हात पाहला माझ्या सुनबाईचा, चैताली चौधरी हात, आणि सुंदर लक्षणं सांगितले, त्याप्रमाणे निघालंही तसंच. हो. आणि नंतर मी त्यांना आग्रह केला, कारण मला 4 मुली आणि 1 मुलगा आहे, परंतु मी एकाही मुलीला गुरु करू दिला नाही कोणाला. तर हे तुमचा गुरु लहानूजी महाराजच. पण हा टाकरखेडला गेल्यानंतर प्रसंग कसा आला, सुनबाई होती आणि बाबू होता धनंजय. तर मी आग्रह केला दादाला का तुम्ही यांना अनुग्रह द्या. तर दादांनी ती गोष्ट फेटाळली. दादांनी ती गोष्ट फेटाळली. पण मी त्यांचा पिछा सोडला नाही. त्याच्यामुळे ते मजबूर होऊन गेले. मजबूर झाल्यानंतर त्यांनी त्या लहानूजी बाबाच्या समाधीपाशी नेलं. आज जे लहानूजी बाबाची समाधी आहे, मूर्ती आहे तिथं, आणि तिथं त्यांना अनुग्रह दिला. माझ्या धनंजय पाटील आणि चैताली चौधरी यांना. अशा प्रकारे हे घडलं. श्री संत लहानूजी महाराज की जय.